नमस्कार. मी पी.एन. पाटील सर. माझं गाव तांबवे. तांब्याच्या पांढरीमध्ये माझा जन्म झाला. आज माझ्या 60व्या वर्षामध्ये मी पदार्पण करतोय. या माझ्या जीवनाच्या वाटचालीमध्ये मी माझ्या गावामध्ये, माझ्या गावच्या पांढरीमध्ये वाढत राहिलो, फुलत राहिलो, बहरत राहिलो. ही माझी जीवनाची वाटचाल सुरू असताना माझ्या व्यक्तिमत्त्वावरती तांबेच नव्हे तर तांब्याच्या पंचक्रोशीतील अनेक व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होत गेला आणि त्यातूनच मला लिहिण्याची प्रेरणा मिळत गेली. शिक्षकी पेशा बजावत असताना अशा व्यक्तींबद्दल आपण लिहावं, ते साहित्यामध्ये आणावं, ही माझी अंतर्उर्मी मला सदैव साथ घालत होती. त्यातूनच मी आज माझ्या वयाच्या 60व्या वर्षी घोसाळ्याची पांढर या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. व्यक्तिचित्रणात्मक असणारं हे माझं पुस्तक निश्चितच वाचकांना आवडेल, त्यांच्या मनाला भुरळ पाडेल, अशी माझी खात्री आहे. येत्या 16-18 मे 2026 रोजी या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा रयत प्रकाशन संस्था पुणे आणि नामदेवदत्ता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, मी लिहिलेल्या घोसाळ्याची पांढर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. छत्रपती शिवाजी महाराज चौक तांबवे सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.